नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत टिपक्यांच्या रांगोळ्या. बऱ्याच मैत्रिणींना टिपक्यांच्या रांगोळ्या खूप आवडतात आणि आपणही पूर्वीपासून बघत आलेलो आहोत. आपली आई, बहीण वगैरे ते सर्वजण टिपक्यांच्याच रांगोळ्या काढायचे मोस्टली. तर आजच्या भागातही आपण अशाच रांगोळ्या बघतो आहोत आणि त्याचबरोबर ह्या रांगोळ्यांमध्ये आपण कलर पण भरणार आहोत, रंग पण भरणार आहोत. आणि अतिशय छान असं कलर कॉम्बिनेशन मी वापरलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि रांगोळ्यांमधलं कलर कॉम्बिनेशन कसं वाटलं हे पण सांगायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या दारासमोर सकाळी जेव्हा रांगोळी काढाल तर यापैकी मला जी पण रांगोळी आवडेल नक्की ट्राय करा. तर बघू शकता आपली पहिली रांगोळी तुम्ही बघितलंच असेल याची टिपक्यांची अरेंजमेंट कशी केली होती मी. 3 ते 3 टिपके आधी काढून घेतले. परत चारही साइडना 3-3 टिपक्यांची लाईन काढली. नंतर एक सिंगल वरती मिडलला टिपका काढून घेतलाय आणि अशा प्रकारे त्याला आकार दिलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये 3 कलर वापरतोय. म्हणजे म्हणजे मेन मेन जे आकार आहे मोठे-मोठे त्यांच्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही कलर भरतात मैत्रिणींनो, तर जी व्हाईट बॉर्डर आहे त्याच्या बाहेर जर रांगोळी जाऊ द्यायची नसेल, तर तुम्ही आधी काय करायचं, आता मी जसा ब्लू कलर भरते, निळा कलर भरते तशी आधी बॉर्डर करून घ्यायची आणि मग आतमध्ये कलर भरायचा. म्हणजे अ, आपला कलर बाहेर जात नाही आणि रांगोळी दिसताना पण छान दिसते. आणि ह्या रांगोळीला जेव्हा पूर्ण कलर देऊन होईल म्हणजे रंग भरून होईल, तर त्यानंतर परत व्हाईट कलरने याला बॉर्डर करायची म्हणजे रांगोळी एकदम छान दिसते. एकदम परफेक्ट दिसते रांगोळी. आता जे चौकोन होते त्यामध्ये कलर भरून झालाय. जो आतला आकार आहे तिथे अल्टरनेट आपण राणी कलर आणि अजून एक कलर वापरणार आहोत. आणि मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. अशा छान-छान रांगोळ्या, पारंपरिक रांगोळ्या, नवीन रांगोळ्या, फ्री हँड रांगोळ्या, भरपूर रांगोळ्या आपल्या चॅनलवर रोज दाखवल्या जातात आणि नवीन काहीतरी शिकायला मिळेल तुम्हाला. तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं आणि पोस्टचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर नक्की ही प्रोसेस फॉलो करा. पुढचा जो कलर आहे तो केशरी कलर भरलाय आपण, भगवा कलर. तर एकदम छान दिसतंय हे कलर कॉम्बिनेशन. तुम्हाला तुमच्याकडे जे कलर्स अवेलेबल असतील ते कलर्स वापरूनही तुम्ही रांगोळीमध्ये कलर्स भरवू शकतात. काहीच हरकत नाही की हेच कलर पाहिजे असं काही नाही. ह्या रांगोळीचा फक्त एक म्हणजे थोडा वेळ लागतो कलर वगैरे भरायला. पण छान दिसतात ह्या रांगोळ्या. मला पण टिपक्यांच्या रांगोळ्या आवडतात. अशा ह्या प्रकारच्या ज्यामध्ये जास्त कर्व वगैरे नसतील आणि काढायला पण सोप्या असतात या रांगोळ्या. कारण की आपण लहानपणापासून बघत आलो आहोत, शिकत आलो आहोत या रांगोळ्या. मी बघा बॉर्डर करून घेते पुन्हा. म्हणजे थोडा कलर इकडे-तिकडे गेलेला असतो, मिक्स झालेला असतो 2 आकारांमध्ये. तर तो म्हणजे ॲडजस्ट होऊन जातो. थोडा पिवळा कलर पण वापरलाय कॉर्नरला आपण असे टिपके देऊन घेतलेत. आणि आपली नेहमीची 3 टिपक्यांची डिझाइन याच्याभोवती काढतो आहोत टिपक्यांभोवती. बेसिक रांगोळीचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असणार आहे मैत्रिणींनो. त्याचबरोबर प्रॅक्टिसही करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक आकार जमेल आणि रांगोळी पण तुम्ही लवकर शिकाल. एकदम सुंदर दिसते बघा रांगोळी. असा 3D इफेक्ट वाटतोय की नाही? पुढची रांगोळी 5 ते 5 टिपक्यांची आहे. आपण बेसिक रांगोळीच्या ज्या भाग घेतलेत, जे व्हिडिओ बघितलेत तुम्ही, त्यामध्ये आपण टिपक्यांपासून सर्व सर्व आकार बघितलेले आहेत. आणि तुम्हाला अजूनही जर काही जमत नसेल आकार रांगोळीमधले, तर मला कमेंट करून सांगू शकतात. मी नक्की त्यावर एक व्हिडिओ बनवेल, शॉर्ट व्हिडिओ बनवेल. आणि त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस पण करत जा मैत्रिणींनो. म्हणजे प्रॅक्टिस केल्यावर आपल्या हाताला वळण लागतं आणि ते आकार पण आपल्याला जमायला लागतात. अशा पद्धतीने आपण एक फूल काढून घेतलंय. आणि कर्व म्हणतात, बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स होत्या, आम्हाला कर्व वगैरे जमत नाही. तर काहीच अवघड नाही मैत्रिणींनो. वाटलंस तर तुम्ही असं स्टेप बाय स्टेप कर्व काढा. थोडा आकार द्या आधी, मग नंतर तिथूनच पुढे सुरुवात करा. असं काही नाही की कंटिन्यू कर्व आला पाहिजे.
नक्कीच जमेल. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा आणि मन लावून रांगोळी शिका. या रांगोळीमध्ये पण आपण कलर कॉम्बिनेशन बघा, राणी कलर वापरला आहे आणि अल्टरनेट पाकळीमध्ये कलर भरतोय. राणी कलर आणि जांभळा कलर. अजून राणी कलर बरोबर तुम्ही जांभळाऐवजी केशरी कलर वापरला असता तरी छान दिसेल. अजूनही जर रांगोळी काढत नसाल मैत्रिणींनो दारासमोर, तर नक्की सुरुवात करा रांगोळी काढायला. खूप छान वाटतं रांगोळी काढल्यानंतर. एकदम भारी वाटतं, म्हणजे प्रसन्न वाटतं रांगोळी काढल्यानंतर. दारासमोर रांगोळी असली की एकदम, जेव्हा आपण घरात प्रवेश करतो, तर रांगोळीकडे बघितल्यानंतर एकदम मन प्रसन्न होऊन जातं आणि आपला दिवस पण चांगला जातो. आपण यामध्ये पिवळ्या कलरचे 3-3 ठिपक्यांचं कॉम्बिनेशन काढून बोटाच्या मदतीने डिझाईन तयार केली आहे. हे पण सर्व आकार आपण बेसिक रांगोळीच्या भागामध्ये बघितले आहेत. त्यामध्ये एकदम डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे मी. ही 3 टिपक्यांची डिझाईन बोटाने किंवा टूल्सने कशी काढायची ते पण दाखवलेलं आहे. आणि माझ्याकडे जे पण स्टेन्सिल आणि टूल्सचं कलेक्शन आहे, त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. म्हणजे जे पण मी रांगोळीसाठी टूल्स वगैरे स्टेन्सिल्स वापरते, ते मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. कुठून घेतल्या, काय ते पण सांगितलेलं आहे. तर नक्की व्हिडिओ बघा. पुढची रांगोळी आपली 5 ते 5 टिपक्यांची आहे. कुठून आपण जॉइंट करतोय टिपक्यांना, ते व्यवस्थित बघायचं, म्हणजे रांगोळी पटकन लक्षात येते. पिवळा कलर टाकून घेतोय आपण. बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स पण येत आहे, छान-छान कमेंट्स येत आहे. कोणी रांगोळी शिकतंय, म्हणजे ज्यांना रांगोळी जमत नाही ते शिकायला लागलेत. नवनवीन आकार शिकताय, नवनवीन डिझाईन शिकताय आणि दारासमोर ट्राय करताय. तर ज्या मैत्रिणी वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात, रांगोळ्या ट्राय करतात, त्यांचं सर्वांचं मनापासून आभार आहे. कारण की ते रांगोळीसाठी एवढा वेळ देतात. आपली कला आहे ती कला जोपासता आणि संस्कृती पण, आपली परंपरा पण जपली जाते त्यामुळे. तर खरंच सर्वांचं मनापासून धन्यवाद. असेच आपल्या कला जोपासत जा, परंपरा म्हणजे पार पाडत जा. त्यामुळे काय होईल, आपल्या पुढच्या पिढीला पण ती सवय लागेल आणि आपली परंपरा जोपासली जाईल. यामध्ये आपण राणी कलर आणि पिवळ्या कलरचं कॉम्बिनेशन वापरलंय. याला पण मी बॉर्डर करून घेतली आणि मध्ये एक बघा हिरव्या कलरचा टिपका दिलाय. यामध्ये पण आपण आपली डिझाईन वापरतोय ती 3 टिपक्यांची. एकदा तुम्हाला हे बेसिक आकार जमले ना मैत्रिणींनो, तर कुठे रांगोळीमध्ये ते कसे वापरायचे आपोआप कळायला लागेल आणि नक्की तुम्हाला जमेल. फक्त ट्राय करत राहा, रांगोळी काढत राहा. काहीच वेळ लागत नाही रांगोळी काढायला. 5 ते 10 मिनिट, जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिट. तर बघा किती छान दिसते रांगोळी, एकदम मस्त. छोटीशीच आहे रांगोळी. फक्त याचा एक ड्रॉबॅक आहे की कलरला जास्त वेळ लागतो. मी आधी पण सांगितलं तुम्हाला, कलर जे भरतो त्याला जास्त वेळ लागतोय. पण तुमच्याकडे जर पुरेसा वेळ असेल तर तुम्ही ते भरू शकतात. ही रांगोळी
5 ते 5 टिपक्यांचीच आहे आणि शेवटची रांगोळी आजच्या भागातली. यामध्ये आपण हिरवा कलर आणि जांभळा कलर कॉम्बिनेशन वापरतोय. हे कॉम्बिनेशन आपण साड्यांमध्ये पण बघितलेलं असणार आहे. तर एकदम छान वाटतं हे कॉम्बिनेशन, त्यामुळे म्हटलं चला रांगोळीमध्ये पण आपण ट्राय करूया. पैठणी वगैरे साडी असते बघा, तर त्यामध्ये जांभळा आणि हिरवा कलरचं कॉम्बिनेशन असतं, तर एकच नंबर दिसतं ते कॉम्बिनेशन. म्हटलं चला आपण रांगोळीमध्ये पण वापरून बघू, त्या कलरचं कॉम्बिनेशन छान दिसते रांगोळी. तर मैत्रिणींनो, आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या नक्की मला कमेंट करून सांगा. नक्की ट्राय करा. मी तुमचा वेट करेल तुमच्या कमेंटचा. आणि तुमच्या मैत्रिणींना पण आजचा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही रोज दारासमोर रांगोळी काढायला सांगा. त्याचं महत्त्व सांगा, म्हणजे ते पण रांगोळी काढायला लागतील. म्हणजे ज्या मैत्रिणींकडे वेळ आहे, ज्या ऑफिसला जातात त्यांना तर नाही शक्य, पण ज्या आहेत म्हणजे ज्यांना वेळ असतो, तर त्यांनी तरी रोज रांगोळी काढायला सुरुवात करा. आणि तुम्ही जर जुने व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की जुने व्हिडिओ पण बघा. त्यातही अशाच कमी वेळात होणाऱ्या छान छान रांगोळ्या दाखवलेल्या आहेत, शिकवलेल्या आहेत. आणि तुम्हाला काही जरी काही रिक्वेस्ट असली रांगोळीबद्दल, तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यापर्यंत घेऊन येईल. तर भेटूया अशाच झटपट होणाऱ्या सोप्या सुंदर रांगोळीच्या भागात, पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.